नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, घर बसल्या तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँक सीडिंग करू शकता, म्हणजेच डीबीटी लिंक करू शकता. म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. कोणत्याही योजनेचे जे काही पैसे येतात ते डीबीटीने येतात आणि त्यामुळे तुमच्या बँकेला डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्ड तुमचं बँकेला कसं डीबीटी लिंक करायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे npci.org.in. या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा कमेंटमध्ये सुद्धा दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. इथे आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन आहे कन्झ्युमर. या कन्झ्युमर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कन्झ्युमर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली भरपूर ऑप्शन दिसतील. यामध्ये शेवटचा ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग एनेबलर बेस. याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती आल्यानंतर हे पेज ओपन होईल. अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल. जो इथे 2 नंबरचा ऑप्शन आहे आधार सीडिंग डीसीडिंग, आधार सीडिंग डीसीडिंग या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम आपला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर या बॉक्समध्ये टाकल्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार. तर आपल्याला काय करायचं आहे, सीडिंग करायचं आहे. म्हणजे आपलं आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे. तर सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सीडिंग ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट युअर बँक. आता तुमचं जे काही आधार कार्ड आहे कोणत्या बँकेला आता लिंक करायचं आहे ती बँक तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. यामध्ये आता भरपूर बँका ज्या आहेत त्या ॲड झालेल्या आहेत. अगोदर खूप बँका कमी होत्या, आता यामध्ये भरपूर बँक आहे. जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया ॲड झालेली आहे, बँक ऑफ महाराष्ट्र ॲड झालेली आहे. अशा भरपूर बँका आहेत. जे तुमची बँक आहे त्यामध्ये इथे तुम्ही शोधायची आहे. ज्या बँकेला आधार कार्ड लिंक करायचं आहे, डीबीटी करायचं आहे, ती बँक इथे सिलेक्ट करा. त्यानंतर सीडिंग टाईप विचारला आहे. इथे 3 ऑप्शन आहेत. पहिलं ऑप्शन समजून घ्या, फ्रेश सीडिंग. फ्रेश सीडिंग म्हणजे अगोदर कोणत्याच खात्याला लिंक नसेल तर तुम्ही फ्रेश सीडिंग हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. दुसरा आहे सेम बँक विथ अनदर अकाउंट. एकाच बँकेमध्ये 2 अकाउंट असतील तर तो दुसरा ऑप्शन आहे. आणि तिसरा ऑप्शन आहे फ्रॉम वन बँक टू अनदर बँक. म्हणजे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला लिंक करायचं आहे. अगोदर एका बँकेला लिंक असेल, आता तुम्हाला नवीन बँकेला लिंक करायचं आहे तर तिसरा ऑप्शन. अशा पद्धतीने हे 3 ऑप्शन आहेत. त्यानुसार तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर खाली अकाउंट नंबर टाकायचा आहे. ज्या बँकेला लिंक करतोय आपण त्या बँकेचा इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि कन्फर्म अकाउंट नंबरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून जे काही इथे कोड दिलेला आहे, कॅप्चा आहे, तो टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे. जसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक कराल तर हे टर्म्स अँड कंडिशन येईल. याला खाली स्क्रोल करायचं आहे आणि अग्री अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्याच्या शेवटचे 4 डिजिट तुम्हाला दिसतील आणि त्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि इथे कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपली जी काही रिक्वेस्ट आहे ती जाणार आहे. आता इथे काय मेसेज आला आहे की अगोदर जे तुमचं लिंक आहे ते कोणत्या बँकेला लिंक आहे ते दाखवलंय आणि आता तुम्ही कोणत्या बँकेला लिंक करताय ते सुद्धा सांगितलं आहे. म्हणजे हे बरोबर आहे. तर अगोदर कुठल्या बँकेला लिंक आहे ते दाखवतंय आणि आता कोणत्या बँकेला लिंक करताय ते दाखवतंय. आता हे कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली रिक्वेस्ट जी आहे ते सबमिट झालेली आहे. युअर रेफरन्स नंबर सुद्धा एक आलेला आहे. जर इथं तुम्ही व्यवस्थित माहिती टाकली असेल, व्यवस्थित निवडलं असेल तर लगेच तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते बँकेला इथं लिंक झालेलं दाखवेल. थोडा वेळ फक्त इथे थांबायचं आहे. नाही झालं तर 2-3 दिवसांनी तुम्ही पुन्हा एकदा इथे चेक करू शकता की आपलं लिंक झालेलं आहे का नाही. आता चेक कसं करायचं की आपलं लिंक झालंय का नाही, तर पुन्हा आपल्याला बेस म्हणजे भारत आधार सीडिंग एनेबलवरती यायचं. इथं आल्यानंतर तुम्हाला 1, 2, 3, 4 नंबरचा ऑप्शन आहे, पाहू शकता आधार मॅप स्टेटस. आधार मॅप स्टेटस या 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपला आधार नंबर टाकून आपण चेक करू शकतो की आपलं आधार कार्ड हे बँकेला सीडिंग झालेलं आहे का, किंवा आपलं आधार कार्ड हे बँकेला सीडिंग आहे का नाही ते सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता. तर आधार नंबर टाकून इथे सबमिट करा. OTP येईल. जो आधार कार्डला नंबर लिंक आहे त्यावरती OTP आलेला आहे, तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि कंटिन्यू करायचं आहे, म्हणजेच कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला इथे दाखवेल तुमचं आधार कार्ड आता कोणत्या बँकेला लिंक आहे. आधार नंबर दाखवेल, मॅपिंग स्टेटस एनेबल फॉर डीबीटी असं आलं पाहिजे. एनेबल फॉर डीबीटी असेल तर हे बरोबर आहे आणि बँकेचं नाव आलं पाहिजे. बँकेचं नाव काय आहे ते चेक करा.
तर जिथे आपण चेक करू शकतो आपलं आधार कार्ड हे लिंक झालेलं आहे का नाही. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.